नमस्कार, नमस्कार, नमस्कार मित्रांनो. खूप 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 स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये निफ्टी बँक निफ्टीच्या डेली ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. कसं होतं तुमचा आजचा गुरुवारचा निफ्टी बँक निफ्टी आणि सेन्सेक्स एक्सपायरीचा ट्रेडिंगचा सेशन सर्वात अगोदर कमेंट करून सांगायचं आहे. मार्केट जर बघितलं तर आज छोटंसं गॅप अप ओपन झालं होतं. ओव्हरऑल जर बघितलं तर मार्केटमध्ये बऱ्यापैकी कन्सोलिडेशन आणि एक मार्केट एंडिंगच्या वेळेस म्हणजे सेकंड हाफमध्ये जर बघितलं तर एक बुलिश मोमेंटम बघायला मिळाला. कालचा आणि आजचा ट्रेडिंगचा सेशन जर बघितला तर मार्केटमध्ये काल देखील एक रिकव्हरी बघायला मिळाली होती, आज देखील एक रिकव्हरी बघायला मिळाली होती. आणि मार्केटचे जे लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितले म्हणजे जेव्हापासून मार्केटमध्ये निगेटिव्ह न्यूज यायला लागली तेव्हापासून जर बघितलं म्हणजे सोमवार आणि बुधवारचा जर ट्रेडिंग सेशन जर बघितला तर मार्केटमध्ये आपल्याला मोठे गॅप डाऊन ओपनिंग होताना दिसले होते आणि ती थोडी मोठी रिकव्हरी आपल्याला मार्केटमध्ये या 2 दिवसामध्ये बघायला मिळालेली आहे. आता उद्या जर बघितलं तर उद्या शुक्रवार आहे. प्राइस ॲक्शन काय बनते ते समजून घेऊया. निफ्टीमध्ये, बँक निफ्टीमध्ये, सेन्सेक्समध्ये सपोर्ट रेजिस्टन्स काय बनतात ते, व्ह्यू काय बनतोय, सेटअप काय बनतं ते याचं डिटेलमध्ये ॲनालिसिस आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शक्यतो शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, येऊया चार्टवरती. तुमच्यासमोर जो चार्ट आहे तो निफ्टीचा 5 मिनिटाचा चार्ट आहे. जर इकडे जर बघितलं तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं की ही जी लेवल होती 24,600ची ती लेवल आपण रेजिस्टन्सची लेवल बघितली होती आणि सपोर्टची लेवल होती ती होती 24,428ची. ओके, मार्केटने काय केलं, आज मार्केट छोटंसं गॅप अप झालं आणि कन्सोलिडेशन दाखवलं. कन्सोलिडेशन नंतर हा एक मोमेंटम बघायला मिळाला. आता काय होतं की मार्केटमध्ये जर इतकं जे कन्सोलिडेशन आहे, इतकं कन्सोलिडेशनमध्ये मार्केट जर असेल तर अशा पद्धतीचा काहीसा मोमेंटम येत असेल तर तो मोमेंटम पकडणं थोडंसं कठीण असतं. ओके, तो पकडणं थोडंसं कठीण असतं. आता इकडे चार्टवरती सांगायला काही वाटत नाही की बघा आपण ह्या लेवल डिस्कस केल्या होत्या, मार्केटने एक मोमेंटम दिला. परंतु इकडे ज्या पद्धतीने मार्केटने कन्सोलिडेशन केलंय या पद्धतीत ओव्हरऑल आणि त्याच्यानंतर जर असा मोमेंटम येत असेल तर असा मोमेंटम पकडता येणं थोडंसं कठीण असतं. ओके, भलेही त्या लेवल आपण ज्या लेवल काल बघितल्या होत्या बुलिश साईडच्या त्या लेवल मार्केटने दाखवल्या जरी असेल, परंतु ॲज अ ट्रेडर तुम्हाला समजलं असेल की मला काय सांगायचं की ह्या पद्धतीचं जर कन्सोलिडेशन झालं तर मार्केटमध्ये जे पेशन्स असतात ते निघून जातात आणि पेशन्सच्या नंतर एखादा मोमेंटम येतो तो पकडणं थोडंसं अवघड असतं. त्यामुळे हा मोमेंटम जर पकडता नसेल आला तर इतकं वाईट वाटायचं काही कारण नाही. परंतु इकडे जर बघितलं तर या पद्धतीने एक कंटिन्युअसली ट्रेंड लाईन बनली आहे. ट्रेंड लाईनवरनं सपोर्ट घेतल्यावरती गेलाय, एक ब्रेकआउट दाखवलेला आहे आपल्याला इकडे. परंतु इकडे जर बघितलं तर हा जो सपोर्ट होता तो निफ्टीने ब्रेक केला नाही. त्यामुळे इकडे जर बघितलं तर सेलिंगचा कुठलीही प्राइस ॲक्शन आपल्याला बघायला मिळाली की आज सेलिंगची प्राइस ॲक्शन नाही बघायला मिळाली. लास्ट 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं आधी तर मोठे मोठे गॅप डाऊन इकडे आपल्याला बघायला मिळतं, तर छोटं मोठं रिकव्हरी इकडे पॉसिबल होती. ती रिकव्हरी इकडे चॅनलमध्ये आपल्याला बघायला मिळते. ओके, आता उद्या जर बघितलं तर शुक्रवार आहे, या आठवड्याचा शेवटचा ट्रेडिंगचा सेशन आहे. लेवल काय बनतात समजून घ्या. 1 तासावरती जर आलो तर एका सपोर्ट लेवलवरनं इकडे जर बघितलं तर या काही सपोर्ट आहे या लेवलवरती निफ्टीचा 1 2 3 4 5 6 7 8 9 या लेवलवरती जर बघितलं तर मल्टिपल टाइम सपोर्ट आहे आणि या सपोर्टवरती जेव्हा जेव्हा निफ्टी आलं तेव्हा एक छोटे छोटे बुलिश मोमेंटम, काही मोठे बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळालेले आहेत. ओके, तर या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळालेला आहे. आता इकडे प्राइस ॲक्शन काय बनते, निफ्टी जर बघितला तर ओव्हरऑल निफ्टी हा थोडासा एका रेजिस्टन्स झोनमध्ये आलाय. हे जर बघितलं तर हा रेजिस्टन्स झोन आहे. इकडे पुलबॅक घेतला, या रेजिस्टन्सवरनं रिजेक्शन घेतलं, खाली आला. परत जर बघितलं तर या रेजिस्टन्सवरती गेला, रेजिस्टन्स घेतलं, गॅप डाऊन ओपन झाला. आता जर बघितलं तर परत या रेजिस्टन्स लेवलच्या आसपास आला आणि तिकडनं थोडंसं निगेटिव्ह आपल्याला बघायला मिळतं. म्हणजे आत्ता जर बघितलं तर ही एक रेजिस्टन्स लेवल आहे जी की 24,900 24,800च्या आसपास आपल्याला बघायला मिळते. हा एक छोटासा रेजिस्टन्स लेवल आहे आणि सपोर्ट जर बघितला तर या लेवलवरती एक सपोर्ट आहे जो की आपल्याला इकडे बघायला मिळतोय. ओके, याला देखील आपण मार्क करूया. ट्रेंड लाईन जर बघितलं तर या पद्धतीने ट्रेंड लाईन बघायला मिळते. लेवल जर बघितलं आपण तर लेवल मार्क करूया आता. हा एक इंट्राडे हाय आहे
आजचा इंट्राडेच्या हायच्या वरती थोडासा रेजिस्टन्स आहे 24,915ला. सपोर्ट जर बघितला तर सपोर्ट आहे 24,584. रेंज थोडीशी जास्त मोठी बघायला मिळते. थोडंसं ॲग्रेसिव्ह जर जायचं झालं तर 24,700 ही काही लेवल आपल्याला बघायला मिळते. लेवल टू लेवलनुसार जर थोडंसं ॲग्रेसिव्ह बघितलं तर 24,700 वरती एक या लेवलवरती काय आहे, इकडे रेजिस्टन्स होता, तर रेजिस्टन्स ब्रेक केला, इकडे सपोर्ट दाखवलेला आहे. आता 24,700 वरती इकडे क्लोजिंग दिसते, परंतु ॲव्हरेज क्लोजिंग काय 24,765 वरती, म्हणजे साधारण या लेवलच्या आसपास आपल्याला क्लोजिंग बघायला मिळते, ॲव्हरेज क्लोजिंग. ओके. डाऊन साईडला आणखी जर लेवल बघितलं तर या लेवलवरती एक सपोर्ट पाहायला मिळतोय 24,584. आजचा इंट्राडे लोच्या आसपास एक सपोर्ट बघायला मिळतोय. ओके. तर या काही सपोर्ट लेवल आपल्याला बघायला मिळतात. आता हा एक ब्रेकआउट दाखवला, परंतु ब्रेकआउट सस्टेन होतोय नाही होतोय हे बघणं गरजेचं आहे. ओके. ब्रेकआउट होऊन मार्केट इकडे आपल्याला बुलिश दाखवलेलं आहे. आता हा ब्रेकआउट जर सस्टेन झाला आणि कन्सोलिडेशन करून जर या सपोर्टच्या खाली जर निफ्टी नसेल येत, तर मग आपण इकडे थोडंसं या ब्रेकआउटला असं कन्सिडर करू शकतो की बाबा हा एक ब्रेकआउट आलाय, त्याच्यानंतर मार्केटने कन्सोलिडेशन केले, काहीसा बुलिश फ्लॅग ऑन पोल पॅटर्न करून मग मार्केटने जर 24,915ची लेवल जर ब्रेक होते तर काहीसा बुलिश मोमेंटम आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि ही लेवल आपण आधीच बघितली की ही लेवल एक आपल्याला बेस तयार करताना दिसलेली आहे. मार्केटमध्ये एकीकडनं सपोर्ट तयार झालेला दिसतोय. ओके. तर त्यासाठी थोडंसं आपल्याला इकडे लक्ष देणं गरजेचं आहे की इकडे त्याच्यानंतर जर बघितलं तर 25,000ची एक राऊंड लेवल आहे. ओके. 24,915 नंतर एक 70 ते 85 पॉईंटचे आपल्याला मोमेंटम इकडे या लेवलच्या नंतर बघायला मिळू शकते. त्याच्यानंतर जर बघितलं 1 तासाच्या टाईम फ्रेमवरती तर इकडे काय टेक्निकल रेजिस्टन्स आहे नेक्स्ट, तर या लेवलवरती एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. त्याच्यानंतर गॅप फिलिंगची लेवल. तर हे काही रेजिस्टन्स आपल्याला बुलिश साईडला बघायला मिळत आहे. 24,700ची जी राऊंड लेवल आहे त्या लेवलच्या वरती जर सस्टेन झाला, आता 24,700 बघा आणि 24,915 हा एक रेंज आपल्याला इकडे बघायला मिळते. ही नो ट्रेडिंग झोनची रेंज आहे. ओके. या लेवलवरती काही कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर मग ही जी ब्रेकआउट आला आहे हा ब्रेकआउट जर सस्टेन होत असेल आणि हा सपोर्ट आहे हा ब्रेक न करता परत इकडे होल्ड करून मार्केट जर ब्रेकआउट करून वरच्या साईडला जात असेल तर आपण इकडे म्हणू शकतो की बाबा लेवल होल्ड करून मार्केटने एक प्राइस ॲक्शन दाखवून बुलिश साईडला एक ब्रेकआउट देते. मग त्याची पहिली लेवल काय म्हणते 25,000ची लेवल राऊंड लेवल रेजिस्टन्स लेवल, सेकंड रेजिस्टन्स 25,068 आणि थर्ड रेजिस्टन्स 25,140. या काही बुलिश लेवल आपल्याला इकडे निफ्टीमध्ये पाहायला मिळत आहे. डाऊन साईडला जर बघितलं तर एक पुलबॅक घेऊ द्या, पुलबॅक नंतर या लेवलवरती काहीसा रेजिस्टन्स घेऊ द्या आणि पुलबॅक नंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल 24,700चा. ओके. पुलबॅक नंतर जर सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट टेक्निकल सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो 24,582. सेकंड सपोर्ट जर बघितलं तर कालच्या क्लोजिंग आहे जी आहे 24,478 आणि थर्ड सपोर्ट जर बघितलं तर 24,350च्या आसपास. हे 3 सपोर्ट आपल्या इकडे बघायला मिळत आहे. नो ट्रेडिंग झोन देखील तुम्हाला इकडे बघायला मिळते. ओके. गॅप अप जर ओपन होत असेल तर एक बुलिश मोमेंटम नंतर डायरेक्ट गॅप अप जर ओपन होत असेल तर थोडंसं थांबून प्राइस ॲक्शन काय बनते हे बघणं गरजेचं आहे. गॅप डाऊन जर ओपन होत असेल तर मग हा ब्रेकआउट फेलियर कन्सिडर होऊ शकतो आणि गॅप डाऊन नंतर छोटासा पुलबॅक करून जर ही जी ट्रेंड लाईन आहे ही जर ब्रेक होत असेल किंवा हा जो सेकंड सपोर्ट आहे तो जर ब्रेक होत असेल तर परत आपल्याला एक निगेटिव्ह मोमेंटम मार्केटमध्ये बघायला मिळू शकतो. ओके. चला, आय होप तुम्हाला निफ्टीच्या बुलिश साईडच्या डाऊन साईडच्या लेवल व्यवस्थित समजले असेल. ओके. बँक निफ्टीच्या लेवल बघूया. बँक निफ्टी जर बघितला तर बऱ्यापैकी कन्सोलिडेशन नो ट्रेडिंग झोनमध्येच केलं. फेक ब्रेकआउट फेक ब्रेकडाऊन आपल्याला या लेवल बघायला मिळालेलं आहे. म्हणजे हाय व्हॉलेटिलिटी आपल्याला आज मार्केटमध्ये बघायला मिळाली होती. आता काल जर बघितलं तर इंडेक्स खूप हाय झाला होता. आज जर बघितलं तर इंडेक्स 15 पॉईंटनी थोडासा डाऊन साईडला आलेला आहे. म्हणजे काय आहे की जे पण ग्लोबल सिनेरिओ होता, जो पण नेगेटिव्ह न्यूज मार्केटमध्ये फ्लो होत होता, थोडंसं काय होतं त्याला सेटल आपल्याला बघून आपल्याला पण सवय लागते ना की आता हां जो पॅनिक होता तो पॅनिक कुठं ना कुठं कमी व्हायला लागलाय. ओके. तर थोडंसं मार्केट आपल्याला इकडे या लेवलवरती कन्सोलिडेशन करून थोडंसं मार्केटमध्ये आपल्याला एक स्टेबल व्ह्यू बघायला मिळू शकतो.
ओके, पण आज वॉलेटाईल होतं मार्केट. मार्केटने बुलिश पण दाखवलाय, निगेटिव्ह पण दाखवलाय. या पद्धतीने काहीसं मार्केटमध्ये आपल्याला मोमेंटम बघायला मिळेल. आता ह्या लेवल जर बघितलं तर थोडंसं आपण लेवल ॲडजस्टमेंट करतोय, बिकॉज मार्केट बऱ्यापैकी लेवल टू लेवल होतं. ओके, ओव्हरऑल जर बघितलं तर या लेवलवरनं एक बुलिश मोमेंटम होता. त्याच लेवलवरनं परत आज देखील एक बुलिश मोमेंटम झालाय. म्हणजे ही जी लेवल आहे, या लेवलवरती काय झाले, मार्केटने काय केले, बँक निफ्टीने काय केले, थोडंसं सपोर्ट घ्यायचं ट्राय केलेलं आहे. आणि लेवल जर बघितले, ब्रेकआउट मोठा देऊन मार्केट परत थोडंसं या लेवलते आले. क्लोजिंग जर बघितलं तर साधारण 59,000च्या आसपास क्लोजिंग बघायला मिळते. मग इकडे जर सपोर्ट बघितलं तर एक सपोर्ट आपल्याला बघायला मिळतो 58,843चा. ओके, 58,843. त्याच्यानंतर रेजिस्टन्स जर बघितलं तर 52,200चा एक रेजिस्टन्स बघायला मिळतोय. सपोर्ट आणि रेजिस्टन्स. ओके, तर कन्सोलिडेशन करून जर लेवल ब्रेक होत असेल तर काही बुलिश लेवल देखील आपल्याला बघायला मिळू शकतात. 59,400, 59,638 सेकंड लेवल, आणि थर्ड लेवल जी आहे ती 59,950च्या आसपास तिसरी लेवल बघायला मिळते. ओके, इकडे जर बघितलं तर या लेवलवरनं एक निगेटिव्ह सिनारिओ क्रिएट झाला होता, आणि त्याच्यानंतर प्राइस ॲक्शन करून मार्केट थोडंसं निगेटिव्ह साईडला आलं होतं. कुठली लेवल आहे ती 58,843ची. या लेवलचा जर पुलबॅक घेऊन सपोर्ट ब्रेक होत असेल तर फर्स्ट सपोर्ट जो आहे तो 58,500, सेकंड सपोर्ट 58,254, आणि थर्ड सपोर्ट 58,100च्या आसपास आपल्याला निगेटिव्ह साईडला बघायला मिळू शकतं. गॅप अप जर आपण होतं तर पुलबॅक नंतर काय प्राइस ॲक्शन बनते, रेंज ब्रेक होते का किंवा सपोर्ट ब्रेक होते का, हे बघणं थोडंसं इंटरेस्टिंग असणार आहे. आणि गॅप डाऊन नंतर मग परत तो सपोर्ट लेवल होते. गॅप डाऊन नंतर मार्केट परत एखादा पुलबॅक घेऊन किंवा रेंज तयार करून परत गॅप फिलिंग करताना दिसू शकतं. ओके, तर या काही गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे, गॅप अप गॅप डाऊन. ओके, चल सेन्सेक्समध्ये जाऊया. सेन्सेक्सच्या सगळ्या लेवल रिमूव्ह करूया. सेन्सेक्समध्ये जर बघितलं तर एक्सपायर होती, आणि मार्केटनी या लेवलवरती लास्ट टाइम एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. ज्यावेळेस खूप मोठा गॅप डाऊन झाला होता त्यावेळेस या लेवलनं एक बुलिश मोमेंटम दाखवला होता. मार्केटने काय केलं, सेकंड टाइम परत त्या लेवल, त्याला जिकडनं डिमांड झोन आला होता तिकडनं परत डिमांड झोन दाखवला, तिकडनं प्राइस ॲक्शन क्रिएट करून मार्केट स्लोली वरती गेलं आणि एक एक्सपायरी बुलिश मोमेंटम दाखवला. जर काल तुमच्या लक्षात असेल तर काल पुट रायटिंग 79,000वरती खूप हेवी होती, जर तुमच्या लक्षात असेल तर. कालचा ॲनालिस्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकता कन्फर्मेशनसाठी. आणि ते पुट रायटिंगने इकडे मार्केटला डाऊन साईडला जाऊन दिलं नाही. पुट रायटिंग हेवी असल्यामुळे थोडंसं मार्केट कन्सोलिडेशन केलं, आणि कन्सोलिडेशन नंतर एक बुलिश साईडला मोमेंटम बघायला मिळाला. ओके, आता ओव्हरऑल जर प्राइस ॲक्शन बघितलं तर ही जर काहीशी प्राइस ॲक्शन येते, ही काहीशी प्राइस निगेटिव्ह होती, परंतु हा एक ब्रेकआउट बघायला मिळतो. तर हा ब्रेकआउट सस्टेन होतोय का नाही होतोय हे बघणं गरजेचं आहे. आणि आता जर बघितलं तर तो परत इकडे निफ्टीप्रमाणे हा देखील एक रेजिस्टन्स लेवलवरती आलेला आहे. तर लेवल काय बनतं थोडंसं समजून घ्या. 80,015वरती क्लोजिंग आहे साधारण बघितलं या लेवलच्या आसपास. इकडे टेक्निकली जर बघितलं तर हा एक आपल्याला रेजिस्टन्स बघायला मिळतो, तो सपोर्टचं काम करणार आहे. इकडे सपोर्ट खाली हा एक मिळतोय. त्याच्यानंतर जर बघितलं तर हा एक सपोर्ट आहे, आणि या लेवलवरती एक मल्टिपल सपोर्ट आहे. रेजिस्टन्स जर बघितलं तर आजचा इंट्राडे हाय, थोडंसं राऊंड लेवलवरती आपण घेऊ त्याला. ओके, हा एक रेजिस्टन्स बघायला मिळतो, रेजिस्टन्सला मार्क करूया. ओके, क्लोजिंग आहे ती कुठे आहे, राऊंड लेवलवरती आहे 80,000च्या आसपास. इकडे बघितलं तर ॲव्हरेज क्लोजिंग. ओके, म्हणजे नो ट्रेडिंग झोन जो आहे 80,300 आणि 79,650. ओके, या लेवलच्या आसपास, याचा सेंटर जर बघितलं तर 80,000ची लेवल आपल्याला नो ट्रेडिंग झोनची लेवल बघायला मिळते. ओके, तर या लेवल तुम्ही तुमच्या चार्टवरती मार्क करून ठेवू शकता अभ्यासासाठी. इकडे पुलबॅक घेऊन काहीसं कन्सोलिडेशन करून जर मग लेवल ब्रेक होत असेल तर मग हा एक रेजिस्टन्स आणि हा आजचा इंट्राडे हाय, हे दोन रेजिस्टन्स ब्रेक करून मार्केट वरती जाताना दिसू शकतं. 80,300ची एक राऊंड लेवल आहे, ती लेवल जर ब्रेक होती तर काहीसा इकडे गॅप पेंडिंग आहे, तो गॅप फिल आपल्याला बघायला मिळू शकतो. राऊंड लेवल 81,000, आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर इकडे या पद्धतीने बुलिश लेवल. तर या काही बुलिश लेवल आपल्याला बघायला मिळत आहेत. ओके, कन्सोलिडेशन किंवा एखादा कप अँड हँडल, म्हणजे कुठलीही बुलिश प्राइस ॲक्शन जर होत असेल आणि त्याच्यानंतर रेजिस्टन्स ब्रेक होत असेल
तर बुलिश मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. 80,615, 81,000 आणि 81,320 या काही बुलिश लेवल आपल्याकडे बघायला मिळू शकतात. डाऊन साईडला जर बघितलं तर या पद्धतीने एक ट्रेंड लाईन आहे, परंतु या लेवलवरती मल्टिपल टाइम सपोर्ट होता, ब्रेकआउट दिलाय, पुलबॅक घेऊन काहीसा नेगेटिव्ह पॅटर्न क्रिएट करून जर सपोर्ट ब्रेक होत असेल 79,664 आणि त्याच्यानंतर जर लेवल ब्रेक होत असेल तर हा फर्स्ट सपोर्ट 79,194, त्याच्यानंतर जर बघितलं तर 78,700 आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर 78,400. ओके, आता ओव्हरऑल जर मार्केट बघितलं म्हणजे निफ्टी असो, बँक निफ्टी असो, सेन्सेक्स असो, मार्केटनी 2 दिवस लास्टचे 2 ट्रेडिंग सेशन जर बघितलं तर थोडे थोडे बुलिश मोमेंटम दाखवले आणि ग्लोबल सेनवर अजूनही इतकं काही पॉझिटिव्ह आपल्याला बघायला मिळत नाही. आता एक डाऊन साईडला स्ट्रॉंग सेलिंग, त्याच्यानंतर एखादा पुलबॅक, दुसरा पुलबॅक, हे प्राइस ॲक्शनचं नेचर आहे. आता उद्या जर मार्केटनी स्ट्रॉंग सपोर्ट जर ब्रेक केलं तर परत आपल्याला मोठा नेगेटिव्ह मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. असं नाही की मार्केट 2 दिवस पॉझिटिव्ह झाले म्हणजे खूप जास्त आपल्याला मार्केटमध्ये बुलिश साईडला काही मोमेंटम बघायला मिळू शकतो, असं नाही. मार्केटमध्ये जर बघितलं तर अजूनही फॅक्टर जे आहेत ते नेगेटिव्ह साईडला आहेत. मार्केट जरी आपल्याला आज पॉझिटिव्ह दिसलं असेल तरी प्राइस ॲक्शन आणि स्ट्रक्चर जे आहे ते इतके स्ट्रॉंग बनलेले नाही. मे बी एक पुलबॅक नंतर जर स्ट्रॉंग सपोर्ट ब्रेक झाला तर मार्केटमध्ये शार्प डाऊन साईड मोमेंटम देखील बघायला मिळू शकतो. ओके, आय होप तुम्हाला निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स तिन्ही इंडेक्सचा ॲनालिसिस व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.